माजी खासदार शालिनी पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलंय। जलसिंचन आणि शिखर बँक घोटाळ्याची चौकशी व्हावी असं त्यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। अजित पवारांवर कारवाई करण्यात यावी असंही शालिनी पाटलांनी म्हटलेलं आहे। शालिनी पाटलांकडून सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आलाय। अजित पवारांचा घोटाळा झालाय असं पत्र तुम्ही जे आहे ते त्यांना लिहिलेलं आहे, बिनकारत नाही। 70,000 कोटीचा घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी पचवला आणि ते पचवायसाठी अजित पवारांची मदत केली आणि शिखर बँकेतला 25,000 कोटीतला घोटाळा आल्यानंतर एक दिवशी नरेंद्र मोदी परदेशातून आले आणि त्यांनी एअरपोर्टला स्टेटमेंट केलं। मोदी जे बोलले ते शरद पवारांनी केलं असं समजून बोलले, कारण कोणता पवार आहे त्या तोपर्यंत त्यांच्या लक्षात आलं नसावं। मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की हा ज्या पवारांनी हा शेकडो हजार कोटीचा घोटाळा केलाय ते पवार अजित पवार आहेत, शरद पवार नव्हे। शरद पवार शिखर बँकेच्या नेहमी कुठल्याही जिंका बँकेचे डायरेक्टर नाहीत आणि महाराष्ट्राच्या इरिगेशन खात्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण महाराष्ट्राचं इरिगेशन का नाही, तेव्हा तो पवार म्हणजे अजित पवार आहे। शेकडो हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणारा अजित पवार आहे, शरद पवार नव्हे। शरद पवारांना संपवायसाठी अजित पवारांना सुपारी दिली। नागपूरचे एक आमदार आहेत एनसीपीचे देशमुख, त्यांनी 2 वेळा स्टेटमेंट केलं की शरद पवारांना संपवण्याची सुपारी अजित पवारांनी दिलेली आहे आणि त्यांनी ती घेतलेली आहे। आता हे सुपारीचं राजकारण आमच्या देशात आम्हाला नको आहे। कॅमेरामन मनीष सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।